हां, तर हा पहिला स्टॉल आहे. तुम्ही एक्सप्लेन करा. हां करा. यूट्यूबर आहे. हिंदी मराठी कसंही चालेल, मराठी चालेल. सगळं हँडमेड कार्ड्स, ग्रीटिंग कार्ड्स आहे. सगळं घरी बनवलेलं आहे. सो स्टार्टिंग विथ दिस, हे सगळं रेझनचं बनलेलं आहे. इयररिंग्स आहेत, कीचेन्स आहे, इव्हन लॉकेट्स पण आहेत. तर याचे आपण कस्टमाइज करून वेगळे वेगळे ऑप्शन्स पण बनवून मिळतील ॲज पर वॉट यू से, लाईक फोटोज, बर्थडे गिफ्टसाठी बर्थडे मेसेजेस वगैरे टाकून. देन हे पॉपअप क्यूब्स आहेत, याच्यामध्ये फोटोज असणार आणि हे लाईक दिस. देन वी हॅव कॅनव्हास बोर्डचे हे पेंटिंग्स आहेत, हे पण घरी बनवलेले आहेत सगळे. देन हे बांबूचे ज्वेलरी बॉक्सेस आहेत छोटे छोटे, याच्यामध्ये ज्वेलरीज आपण ठेवू शकतो. देन वी हॅव दिस पॉपअप कार्ड्स हँडमेड, हे असं ओपन होणार. इथे फोटोज ठेवू शकतो, मेसेजेस प्रिंट, आणि आणखी याच्यामध्ये पण कस्टमायझेशन करायचं तर पण करू शकतो. याच्यामध्येच एक कस्टमायझेशन म्हणजे हे, तर परत इथे फोटो टाकायची अँड देन अगेन दिस असं. तर तुम्हाला जर असे काही कस्टमाइज करायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामच्या या पेजला व्हिजिट करू शकता. ताज क्राफ्टेड. आणि फॉर मोर डिटेल्स हे पण आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स. तर हे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आहेत. तुम्हाला जर असं काही बनवून हवं असेल गिफ्टसाठी वगैरे तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तिथं कॉन्टॅक्ट नंबरवर, आणि इन्स्टा पेजवरनं पण तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. हां, लेमनेड आणि चाऊमिन. तू सांग ना, तू पुढे येऊन सांग ना. तू सांग ना, सांग काय काय सांग काय काय. कुणी बनवलं? तू बनवलंस? तू बनवलं सांगायचं. गोड दिसते. तर इथं वाव चायनाचं आहे, तर तुम्हाला इथे भेटतील लेमन, आम्हाला एक लेमन आणि नूडल्स. चला स्टार्ट करूयात आपण यांच्याकडनं. ॲक्च्युली आम्ही कूपन आणले, तुम्ही पहिले कूपन घ्या. ठीक आहे मग कूपन दे सकतो है ना. तर असे इकडे खूप सारे स्टॉल्स आहेत. आपण एक एक स्टॉल्सवर जाऊयात आणि बघूयात कोणी काय काय दिलेलं आहे. लगेच नाही, त्यांची सुरुवात झाली आत्तापासूनच. साखर नाही वाटतं. साखर नाही आहे, फक्त लेमन, म्हणजे फक्त लिंबू पाणी आहे. नो साखर, नो शुगर. काय आहे तुमच्या टेबलवर? हे पावभाजी. दाखव कुठे. पण हे इकडं तर एवढी सारी पावभाजी यांनी बनवलेली आहे. खाली पाव आहे. बरं ठेवू का पावला पण? नाही, तर पाव पण आहेत. पावभाजीचे हे त्यांनी इथे सजावट करून ठेवलेली आहे वरती दाखवण्यासाठी. बाकी सगळ्यांच्या इकडे आहे. तर काय बनतंय? और ये वेज बिरयानी और कॉर्न सँडविच. तर इथे आहे आपले वडे, आणि त्याच्यानंतर व्हेज बिर्याणी आणि कॉर्न सँडविचचा हा स्टॉल आहे इथे. आता नेक्स्ट याच्यावर इथे आहे डोसा आणि आप्पे. सांगा. डोसा आणि आप्पे. डोसा आणि आप्पे, मसाला डोसा. तर इथं गरमागरम यांनी इकडे डायरेक्ट गॅसच खाल्लेले, तर गरमागरमच इथं ते आप्पे आणि डोसे आपल्याला सर्व करणार आहेत. चला आपण जाऊयात आता नेक्स्ट स्टॉलला. तर इथे आहे लिट्टी चोखा. काय है लिट्टी चोखा? क्या आप और लिट्टी चोखा मीन्स क्या होता है? हमने पहली बार देखा है. दिखा देती हूँ. ये है लिट्टी. किसका बना होता है वो? इसमें सत्तू भरा है बीच में. अच्छा, मसाले के साथ. अच्छा. और ये है, मतलब दाल होता है ना, ये है चोखा. नहीं, आलू बैगन टमाटर. अच्छा. और इसमें चटनी है, दिखाती हूँ. ठंडा हो जाएगा ना, गरम है इसके लिए बार. ये चटनी है और अदरक वगैरह सब डाल के, धनिया वनिया, और ये मिर्ची का अचार. अच्छा. सही. तर आम्ही याच्यानंतर हम ये ट्राई करेंगे. हम फर्स्ट टाइम वो खाने वाले हैं ना लिट्टी चोखा. तो ये हम ट्राई करेंगे थोड़ी देर के बाद. कोई नहीं. ठीक है. हाँ. चलो नेक्स्ट आंध्रा भजी, कॉफ़ी, वड़ा पाव.
दाखवता का तुमचा मेनू? हे आहे तांदूळ भाजी ये आहे वडापाव आणि ते कॉफी. आणि हे कॉफी. कॉफी. ओके. तर इथे आहे महाराष्ट्रीयन डिश सगळे. आंध्र भजी मी पहिल्यांदाच कशाची असते? ढोबळी मिरची. ढोबळी मिरची. हां हां. थोडी स्पायसी आणि थोडं स्वीट आणि थोडं हे असतं आंबट असतं. आंबट असतं. खूप छान लागतं. ओके. चला आपण हे झाल्यानंतर आता नेक्स्ट तिथे जाऊयात. तर इथं सगळ्यात आवडीचा मेनू माझ्या भवानी कर चल. करतो आत्ताच खाऊन आले. चल एक्सप्लेन कर काय आहे तुमचं स्टॉल? ते सायकल कुणाचं आहे? पाणीपुरी भेळ हां. भेळचे वेगवेगळे प्रकार. अच्छा इथेच आहे का हे? तर इथे आहे मोस्ट फेवरेट पाणीपुरी भेळ, मटकी भेळ, चिंच पाणी भेळ. स्पून निकाले बेटा, एक ही बना रही हूँ मैं आपको. स्पून निकाले अपने. तर इथं छान आहे ती सेटअप करून ठेवलेलं आहे. स्पून का फोड़ दो. ये स्पून निकाले, स्पून निकाले. काय आहे तुमच्या इथे? समोसे समोसे. तर इथे आहे समोसेचा स्टॉल. हाय. हॅलो. तर ह्यांनी भरपूर बॉक्स भरून समोसे केलेले दिसत आहेत. तर मस्त इथे चटणी वगैरे टाकून हिरवी चटणी, दही, मीठी चटणी. मिठी चटणी अशी 3 प्रकारच्या चटण्या आहेत. हा 2 प्रकारच्या चटण्या आणि दही. ही भी है. हाँ. हा. दही थोड़ा डालना है. पूछ रहा दही ठंडा है. प्लेन काय आहे? कोणता स्टॉल आहे तुमचा? मंचुरियन आणि दही वडा. दही वडा. हा. तर यांचा आता स्टॉल लावला जात आहे. इथं दही वडा आणि मंचुरियन आहेत, व्हेज मंचुरियन. तर इथे तुम्ही पाहू शकता आणि मंचुरियन बनवून आणलेले आहेत आणि जसे ते गरमागरम सर्व करतील. हां. आणि इकडे आपल्या काय मेनू आहे ते अंधारात बसली आहे. हा ती अंधारात बसलेली आहे मुद्दामून. सानिका आहे कॉलवर. तिला चिडून देत आहेत मुद्दामून. असे डायरेक्ट असं वाटतं की हा चेहरा आहे तुझा हो. एकदम ब्लॅक. तर तिला चिडून देत आहेत. तुम्ही मला डान्स शिकवा. हो शिकवते. हा हीच होती त्या दिवशी ती. तर आम्ही विचार करतायत काय खायचं. आता भूक तर नाहीये लगेच. मग म्हणलं होतं मी तुम्हाला आले असतील बसला या म्हणा आता सुद्धा येऊ शकता. तर आता सगळे स्टॉल तुम्हाला दाखवलेच. एवढे स्टॉल आहेत आणि मी ट्राय करणार आहे लिट्टी चोखा. मी अजून ट्राय केलेला नाहीये तर ते ट्राय करेल मी. बघूयात कसा लागतंय ते. फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. आणि पाणीपुरी वगैरे पण खाऊच आपण. बघूयात थोड्या वेळाने. जर आम्ही आधी फिरून घेतो आरती झाल्यानंतर मग आपण जेवढे स्टॉल आहेत त्याच्यावर ते थोडं खाऊयात. तर चला. इकडे सानिकासोबत त्यांचं बोलणं चालू आहे आणि खूप वारं पण सुटलेलं आहे. मी खाली आले थोडंसं फिरण्यासाठी. तर चला. तर ऑलरेडी गर्दी सुरू झालेली आहे हळूहळू. असं वाटत होतं आपला पण एक स्टॉल असायला हवा होता. पण आम्ही 2-3 दिवस झालं खूप जास्त बिझी आहोत त्याच्यामुळे आम्हाला हे काही करायला जमलं नाही. तुम्ही पाहिलंच मागं विसर्जन वगैरे अशा गोष्टींमुळे मी खूप थकलो. तर इथे एक स्टॉल आहे तिथे आपण नूडल्स खाऊ वगैरे आणि मग बघू. चला लिट्टी चोखा खाऊ. इथे घेतलं आम्ही लिट्टी चोखा. तर आम्ही आता ट्राय करतो. एका साईडने ओपन करतो. त्याच्या आतमध्ये मसाले आहेत. आम्ही ट्राय करतो. ट्राय करा ना. खावा ना तुम्ही. डायरेक्ट खाणं सगळं तुम्ही खावा नाही. पता चलेगा कि आप कितने मतलब एट द एंड इंटू करने में इजी रहता है. कितना कमाई हुआ. प्रोफेशनल है हमारा. करेक्ट. इंटू 3 नंबर एक नंबर कोणी सिंगते नाही. माधुरी से डोसा बाद में लेना. पहले अपना वही जाना है अपने.
ये क्या है? बस ठेवून द्या, टाकून द्या डस्टबिन मध्ये. ते भैया असतात ना, भेवाले भैया, तसं टोपी बिपी घालून. आणि कसे पाहिजे तुला तिखट पुन्हा बरे आलेले तर खरंच खूप मस्त होतं, मला खूप जास्ती आवडलं फूड. आणि मी खूप फूडी आहे, जरी माझ्या तब्येतीवर जाऊ नका, पण मी खूप जास्ती फूडी आहे. मला खूप वेगवेगळे फूड ट्राय करायला आवडतात. आणि तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की तू का नाही पार्टिसिपेट केलं, तर विषय असा होता की 2-3 दिवस झालं आमचं खूप बिझी शेड्यूल होतं. आणि बिझी शेड्यूल म्हणजे आमचं नाईट आऊट जास्त होत होतं, गणपती विसर्जन होतं, त्याच्यानंतर गणपती पाहायला गेलो होतो. तर 2-3 दिवस झालं सलग आम्ही रात्री 4 वाजता 2 वाजता 1 वाजता असं येतोय, तर झोप काय होत नव्हती आमची. आणि आज तर मी खूप जास्त थकले होते. आणि गणपती बाप्पाचं विसर्जन होतं, तुम्हाला माहिती आहे. गणपती बाप्पा घरात असले की खूप साऱ्या गोष्टी असतात, आणि माझी कामं पण खूप पेंडिंग होती, त्याच्यामुळे मला वेळच भेटला नाही. आम्ही ठरवलं होतं काहीतरी फूड स्टॉल लावायचं, आणि ते आम्हाला काय लावायचं हे पण आमच्या डोक्यात होतं, आणि ते खूप भारी होतं ते. आणि ते आम्हाला दिसलंच की फूड स्टॉलमध्ये ते कुठंच नव्हतं, पण वेळेअभावी आमच्याकडे वेळ नसल्यामुळे, बिझी शेड्यूल असल्यामुळे आम्ही काही ते ठेवलं नाही. तर तुम्हाला पण फूड स्टॉल बघून, म्हणजे मी सबस्क्रायबरला विचारते, तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला का, किती छान छान पदार्थ. तर हे खरंच खूप छान आहे. आणि सगळ्यांनी असं स्वतः घरी बनवलेलं फूड असं विकलं, मग ते असं एक वेगळा एक्सपिरियन्स येऊन जातो. तर त्यांचा पण एक्सपिरियन्स खूप छान असेलच. आता जे कोणी बघत असेल, तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता फूड स्टॉल लावल्यानंतर. मला तर खूप जास्त आवडतं. मला तर तुम्हाला माहितीच आहे, खूप जास्त आवड आहे फूडची. आणि फूड बनवायचं आणि ते लोकांना खाऊ घालायचं मला खूप आवडतं, खूप जास्त आवडतं, आणि मला स्वतःला पण आवडतं. तर चला, मला तर आजचा दिवस खूप आवडीचा होता, कारण माझ्या आवडीची गोष्ट होती आज. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. लाईक करा, आत्ताच सांगून ठेवते, विसरून जाता. लाईक करा, कमेंट करा ब्लॉग आवडला असेल, आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. खूप छान छान व्लॉग येतच राहणार आहे. असंच प्रेम देत राहा, असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि येस, आता मी इथे ब्लॉग एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला ते.